नमस्कार, मी संकेत आवटे. समोर बजेट आहे आणि बजेटच्या निमित्तानं एक मोठी मूव्ह येत असते. नेमकं मार्केट कुठं जाईल हे कोणीच सांगू शकणार नाही, पण अशा मार्केटमध्ये छापण्याची एक जबरदस्त संधी असते. एक स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत डिस्कस करतो. ही काय आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. बेसिकली मी एक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करतोय, चार्टवर घेऊन जातोय. समोर चार्ट मी निफ्टीचा ओपन करतोय. आता मला बिलकुल चार्टवर हे नाही दाखवायचं आहे की आता मार्केट कुठे चाललंय, काय चाललंय, ते प्रेडिक्ट करण्यात काहीच पॉईंट नाहीये. हे का सांगतोय ते मी तुम्हाला सांगतो. एका रात्रीतून सेंटिमेंट बदलू शकतात. वॉर होते, चला मार्केट डाऊन जाणार नाही. आम्ही काय वॉर करणार नाही, सगळं सेटल झालेलं आहे, आता आपण रिलॅक्स आहोत, कुठल्याही देशाला घाबरण्याची गरज नाही, मार्केट वर जाणार. मी आता कितीही म्हणो खाली जाणार किंवा वर जाणार, किंवा जगातला कोणीही सांगू दे व्यक्ती, त्याच्या मताप्रमाणे मार्केट चालणार नाही. मार्केट वर किंवा खाली हे करंट सिच्युएशनवर असतं आणि ती सिच्युएशन काही सेकंदात बदलू शकते. मिनिटे तर सोडूनच द्या. मी आता व्हिडिओ शूट करतोय, मी म्हणतोय मार्केट एका डायरेक्शननी कुठेतरी जाणार. समजा मी म्हटलं वर जाणार, तिकडे डोनाल्ड ट्रम्पनी, मोदी साहेबांनी काहीतरी स्टेटमेंट दिलं, मार्केट अपोजिट डायरेक्शनला जाणार. फॉर एक्झाम्पल, काल मार्केट वर जात होतं चांगल्या प्रकारे, आज अचानक मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. रिझन काय? इराण बरोबर यांचं जे काही सुरू झालं असतं, आम्ही सबमरीन पाठवल्या, काय 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 त्यांनी युद्धाच्या गोष्टी सुरू केल्या, आम्ही हल्ला करतो, हे करतो, ते करतो, ते सुरू झालं. त्याला काहीच पर्याय नाही. मग अशा मार्केटमध्ये एकदम चांगल्या प्रकारे जर ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मी स्क्रीनवर दाखवतो. स्क्रीन तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली हे मार्केट आता तुम्हाला वर जाताना लॉंगर रनमध्ये दिसत आहे. सो 2021 पासूनचा चार्ट आहे, आपल्याला त्यामध्ये नाही घुसायचं आहे. मला सिम्पली तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर करायच्या. मी जे आता स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर दाखवणार आहे त्याची लॉजिक्स काय आहेत आणि कसे आहेत. ATM, OTM आणि ITM. ITM म्हणजे इन द मनी, ॲट द मनी, ॲट द मनी, आणि OTM आउट ऑफ द मनी. सो या तीन गोष्टी आहेत. सो हे नेमकं आहे काय समजून घ्या. समजा मार्केट जर इथं असेल, याला आपण ATM म्हणू. आपण उदाहरणार्थ पकडूया, मार्केट आहे निफ्टी 20,000ला. सो 20,000ला आज निफ्टी ट्रेड करतोय, यालाच आपण म्हणू शकतो LTP, लास्ट ट्रेडेड प्राइस. आज निफ्टी 20,000ला आहे, हे उदाहरण देतोय बरं का. आज निफ्टी 20,000ला नाहीये, समोर अराउंड 25-26,000च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. सो 20,000ला आज निफ्टी आहे, याला आपण काय म्हणणार, LTP, लास्ट ट्रेडेड प्राइस, आणि यालाच ATM सुद्धा म्हटलं जातं, ॲट द मनी. जर मार्केट वर गेलं, किंवा मी ज्या डायरेक्शननी बाय केलंय त्या डायरेक्शननी गेलं, म्हणजे काय हो, ज्या डायरेक्शननी बाय म्हणजे मी पुट पण बाय करू शकतो. मार्केट खाली जाणार असेल तर मी पुट बाय केला, म्हणजे माझ्या डायरेक्शननी गेलं, ती डायरेक्शन माझ्यासाठी असेल OTM. आणि जर मी कॉल बाय केला, मार्केट वर जात आहे, तर ही डायरेक्शन माझ्यासाठी असेल OTM. इथंपर्यंत क्लिअर आहे. आणि हे जे मी बोलतोय हे समजा आपण कॉलसाठीच बोलतोय, मला वाटतंय मार्केट वर जाणार आहे म्हणून हे माझ्यासाठी OTM असणार आहे, ही डायरेक्शन. मग ही किती असू शकते, समजा 21,000 माझ्यासाठी काय झाला, OTM झाला. पण जर मार्केट खाली आलं तर हा असेल ITM, म्हणजे फॉर एक्झाम्पल 19,000. बरं, आता यामध्ये गेम काय आहे समजून घ्या. प्रीमियम, इथं प्रीमियम असेल 500 रुपये, जो काय असेल तो मी एक्झाम्पल साठी सांगतोय. इथं असेल 300 रुपये, इथं असेल 200 रुपये. कुठे, ATMला. जसं वर जाल ना, प्रीमियम कमी होत जाणार. इथं होणार 100, इथं होणार 50, इथं होणार 10. जसं जसं लांबची स्ट्राईक प्राइस घेत जाल तसं तसं प्रीमियम ड्रॉप होत जाणार. फॉर एक्झाम्पल, मी हे सगळं क्लिअर करतोय. इथे मार्केट आहे आणि इथं सध्या ATMचा प्रीमियम आहे 500 रुपये. पण मी कॉल घेणार आहे. कॉल कुठला घेणार, लांबचा घेणार. इथला LTP किती आहे ATMचा, 20,000 रुपये. मला 21,000चा कॉल बाय करायचा आहे, तर त्यासाठी मे बी याचा प्रीमियम असू शकतो किती रुपये, समजा 50 रुपये. समजा मला पुट बाय करायचा आहे, कितीचा, 19,000चा, तर याचा प्रीमियम किती असू शकतो, 50 रुपये. हा, वेदर इट इज लोअर साईड और अपर साईड. मी तुम्हाला एक्झाम्पल क्लिअरली दाखवतो सुद्धा चार्टवर. इथंपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर दाखवतो सध्या प्रीमियम काय सुरू आहेत. आता माझा एक ट्रेड पोझिशन होता, हा बघू शकता, 142 रुपये याचा प्रीमियम आहे. मार्केट एक्झॅक्टली सुरू आहे 306 वर. बघा, मी परत क्लिअरली मार्किंग करून दाखवतोय. 25,306ला ट्रेड होत आहे मार्केट सध्या, आणि मी पुट बाय केला होता 25,200चा.
यामधून समवेअर अराउंड 1,25,000 प्रॉफिट वगैरे झाले. आपल्याला त्यामध्ये जायचं नाहीये. सांगण्याचा मुद्दा काय आहे, तर 25,200चा पीई मला मिळत होता 140वर. आता LTP 140च सुरू आहे. मी सर्च करतोय 25,300चा पीई, 25,300चा पीई. इथं तुम्ही बघू शकता, हा आहे 25,300चा पीई. याची प्राइस आहे 184. म्हणजे काय, वाढली. त्याची किती होती 140, याची अजून जास्त प्राइस वाढली. मग 300चा पीई घेण्याऐवजी जर मी 500चा पीई घेतला, थोडंसं वर गेलो, तर याची प्राइस बघा होते समवेअर अराउंड 295. आता 25,000 सोडून द्यावं, मी काय करतो 26,000ला जातो. जर मी 26,000चा पीई चेक केला तर याची प्राइस 700 रुपये झाली. 100-150चा माल 700ला गेला, बिकॉज मी ITM बाय करतोय. आता जस्ट इमॅजिन, मी 26,000च्या ऐवजी फक्त 25,000 इथे करतोय. जर मी 25,000चा पीई बाय केला तर याची प्राइस 197 होते. हा पीई कधीचा आहे, पुढच्या एक्सपायरीचा. पण मी जवळची जी मगाशी एक्सपायरी बघत होतो त्या एक्सपायरीचा पीई होतो 81 रुपये, जो मला 141ला 200चा पीई मिळत होता. 25,200, मी डायरेक्ट 25ला आलो, तो 81वर आला. मी अजून थोडंसं जर खाली गेलो ना, 24,000चा पीई मी तुम्हाला दाखवतोय, म्हणजे एक अंदाज येईल हे गणित कसं चालतं. फक्त 7 रुपये सुरू आहे. 1,000 रुपयांचा गॅप आला, 7 रुपये. अजून थोडासा गॅप तुम्हाला कमी करायचा आहे. समजा मी 500ला आलो, 24,500ला. आपण एक्झाम्पलसाठी पकडू, मार्केट सध्या 25,500ला आहे, किंवा बी स्पेसिफिक 1,000चा मला डिफरन्स ठेवायचा आहे. तर मी 1,000चा डिफरन्स ठेवला आणि हा पीई चेक केला. फक्त 12 रुपये आहे. बरं, यामध्ये मुवमेंट कशी होते हो बघा. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. हे कुठल्याही प्रकारे हे बाय करा किंवा ते बाय करा म्हणून मी सांगत नाहीये, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तुम्हाला कुठलाही ट्रेड घ्यायचा असेल, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही घेऊ शकता. कारण अभ्यास करून ट्रेडिंग करणं किंवा इन्व्हेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. डोळे झाकून काहीही बाय केलं तर काही होणार नाही. मी याला थोडंसं शॉर्ट करतोय. इथं डेट बघा, लक्षपूर्वक बघा. ही 21 जानेवारी, आज आहे 30 जानेवारी. इथं बघा 20 जानेवारी, 19 जानेवारी आणि 16 जानेवारी. मी आता नंबर्स लिहून दाखवतो तुम्हाला. हा सेम जो आपण आता पुट डिस्कस करतोय ना, हा इथं 3 सेशन पूर्वी याची प्राइस होती 12 रुपये, राईट. आणि यानं जो हाय गाठलाय ना, तो ऑलमोस्ट 110 रुपये. आपण राऊंड फिगर 100 रुपये पकडू. हा 100 रुपये आणि याला आपण 10 रुपये पकडू. म्हणजे मी 10 रुपये जे गुंतवले ते 2 दिवसांनंतर 100 रुपये झाले. म्हणजे किती झाले, 10x, 10 पटीनं माझा पैसा वाढलेला आहे. याला म्हणतात खतरनाक मुवमेंट. आता गेम बघा हा, मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही तारीख किती बघितली आपण, 21 तारीख. एकदम लक्षपूर्वक बघायचं, यामध्ये जरा सुद्धा मला गडबड नको आहे. मी तुम्हाला घेऊन जातोय 21 तारखेला. 21 तारीख इथं सुरू झाली, बरोबर. समवेअर अराउंड 25,600 इथं होता आणि मार्केट कितीने खाली आलं मॅक्सिमम, इथं समवेअर अराउंड 24,980. म्हणजे आपण 25,000च पकडू ना. 600 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे. 600 पॉईंटची मुवमेंट झाली आणि माझा पैसा 10x झाला. 600 पॉईंटची मुवमेंट झाली आणि माझा पैसा 10x झाला. सो आता बघा, मी तुम्हाला दाखवतो इथे. निफ्टी कितीचा पकडला होता आपण, हा पुट 24,300चा पुट होता. 24,300चा म्हणजे जवळपास 1,000 पॉईंटनी मी खाली आलो आणि 1,000 पॉईंटनी मी वर गेलो. आता जर नवीन बजेट येणार आहे, मार्केटमध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी सुरू आहे, अशा केसमध्ये मी काय करणार, प्रॉपर हेज करणार. हे हेजिंग कसं केलं जातं, लेट्स अज्यूम मार्केट आहे 20,000ला, तर मी एक काम करणार, 20,000ला मार्केट असताना LTP, आता मार्केट कितीला आहे आणि तिथून पुढे काय करायचं हे तुमचं तुम्ही समजावून घ्यायचं. कारण मी स्पून फिडिंग जर करत बसलो तर तुम्ही कधीच शिकू शकणार नाही. मी मॅक्सिमम तुम्हाला लॉजिक समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय. मी काही टिप एका मिनिटात तुम्हाला देऊ शकतो, हे बाय करा, हे सेल करा, काहीच मजा नाही आहे त्यामध्ये. तुम्ही स्वतः इंडिपेंडेंटली कधीही ट्रेडर इन्व्हेस्टर बनू शकणार नाही. सो तुम्हाला याचं नॉलेज यावं म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. लेट्स अज्यूम की मार्केट वर जाणार आहे, मी काय करेन, 21,000चा किंवा 20,500चा कॉल बाय करेन. समजा मार्केट खाली येणार आहे, मी काय करेन, 19,000चा पुट बाय करेन. आता या केसमध्ये मला पैसे पे करावे लागणार आहेत. एक लॉट 65चा आहे, मी एक लॉट बाय केला. आता 65 वगैरे सोडून द्या, मला क्वांटिटी बाय करायची आहेत. किती, 10,000 क्वांटिटी मी बाय केल्या. 10,000 क्वांटिटी. किती रुपये प्रमाणे, प्रीमियम आहे 10 रुपये. टोटल गुंतवणूक किती झाली, 10,000 गुणिले 10 विच इज 1,00,000 रुपये.
सेम इथं पण झालं. याचा प्रीमियम 10,000 क्वांटिटी मी बाय करतोय आणि प्रीमियम आहे 10 रुपीज विच इज इक्वल टू 1,00,000 रुपये. इथं खर्च 1,00,000 रुपये वर खर्च. टोटल गुंतवणूक माझी झाली 2,00,000 रुपये. बरं, मार्केट कुठेतरी जाणार आहे, वर किंवा खाली, वेदर इट इज पॉझिटिव्ह न्यूज और निगेटिव्ह न्यूज. समजा मार्केटमध्ये शार्प मुवमेंट आली, जसं मगाशी आपण हे एक्झाम्पल बघितलंय, 10 रुपयाचा माल 110 रुपयाचा झाला, राईट. मग या केसमध्ये माझे 2,00,000 रुपये गुंतवलेले आहेत. समजा मार्केट खाली आलंच नाही, मार्केट कुठे गेलं, वर गेलं, तर हे 1,00,000 रुपये समजून चाला झिरो होणार. हा, 1, 2, 3, 4 रुपये व्हॅल्यू असेल त्याची, पण मी वर्स्ट केस काय समजतोय, मॅक्सिमम काय होऊ शकतं, वाईटात वाईट आपलं काय होणार, पैसे झिरो होणार. आपण समजून चालू झिरो झाले म्हणजे 1,00,000 रुपये बुडले. आता तुम्ही म्हणाल काय राव, पैसेच संपवले तुम्ही माझे. नाही, हे जे 1,00,000 रुपये आहेत ना, हे परफॉर्म करतील, हे वर जातील. किती जातील, समजा 100 रुपये झाले, 10x झाले, म्हणजे 1,00,000चे माझे 10,00,000 रुपये झाले. म्हणजे गुंतवणूक केली 2,00,000 रुपये. 10,00,000मधून 2,00,000 जर तुम्ही मायनस केले, 8,00,000 रुपये नेट प्रॉफिट. याला म्हणतात खतरनाक हेज करणं आणि अशा स्ट्रॅटेजीतून पैसे कमवणं. काय होऊ शकतं, 5x होईल, 3x होईल, 4x होईल, 4,00,000 रुपये होतील. त्यातलं तुमची 2,00,000 रुपयांची गुंतवणूक मायनस करा, थोडेफार चार्जेस 2-4 हजार रुपयांचे तुमचे जातील, उरलेले सगळे पैसे तुमचे. म्हणजे काही दिवसात सुद्धा पैसे हे डबल करू शकतात, प्रोव्हाइडेड मार्केट रेंज बाउंड नाही राहिलं पाहिजे. आणि ही स्ट्रॅटेजी तेव्हाच वापरायची जेव्हा तुम्हाला वाटतं मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असते, समोर काहीतरी येणार आहे इव्हेंट, समोर काहीतरी होणार आहे इव्हेंट, त्या इव्हेंटला अनुसरून तुम्हाला असे ट्रेड घ्यायचे असतात. ते जर तुम्ही डोकं लावून घेतले ना, तर पैसा चिक्कार मार्केटमध्ये बनतो. फक्त एक्सपायरी 1 महिन्यानंतरची घ्या, गडबड करू नका. उद्या एक्सपायरी आणि काहीतरी घेऊन ठेवलाय, मूर्खपणा आहे. माल स्वस्त मिळतो म्हणून काहीतरी बाय करतोय, कचरा बाय केला म्हणजे त्याचं सोनं कधीच होत नाही. सोनं हे सोनं असतं, राईट. सो या केसमध्ये एक्सपायरी मिनिमम 15 दिवस ते 1 महिना समोर असायला पाहिजे. इव्हेंट तुमचा 2-4 दिवसात यायला पाहिजे, किंवा इव्हेंट नंतर सुद्धा 15 दिवसाची एक्सपायरी असायला पाहिजे. म्हणजे काय बघा, आज मी ट्रेड घेतोय, इव्हेंट कधी आहे, काही असेल, बजेट असेल किंवा मोठं काहीतरी होणार आहे, मोठी अनाउन्समेंट येणार आहे, गव्हर्नमेंट बदलणार आहे, इलेक्शन लागलं आहे, इलेक्शनचा रिझल्ट लागणार आहे, काही असू दे. अशा केसमध्ये जेव्हा तो इव्हेंट असेल त्याच्यानंतर मिनिमम 15 दिवसाची एक्सपायरी असायला पाहिजे. 1 महिन्याची असेल तर उत्तमच आहे, म्हणजे रिस्क कमी होते. कारण काय आहे ना, की समजा इव्हेंट आहे, त्याच दिवशी एक्सपायरी पण आहे, होणार काय, ऑलरेडी तुम्ही ओटीएम घेऊन बसलाय, तो काहीही केला तरी झिरोच होणार आहे. म्हणजे काय, दोन्हीकडचे पैसे तुमचे बुडतील. थोडीशी सावधगिरी, अभ्यास, असे ट्रेड पेपरवर ढीगभर करा. पेपरवर ट्रेड करायला पैसे बसत नाहीत. या व्हिडिओला लाईक करून मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, त्यांनाही या गोष्टी समजल्या पाहिजेत. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.